नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, महाराष्ट्र शासन वन विभागांतर्गत भरती निघालेली आहे। 2024 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासन वन विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे। वेतन तुम्हाला 20,000 ते 50,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी इथे कुठल्याही प्रकारची फी नसणार आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। तर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया, त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। बघा, वन विभाग भरती 2024 ही भरती आहे। विभागाचे नाव काय आहे, वन विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे तर महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा 18+ असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर तर फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। तुम्हाला बघा, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती पत्ता दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्ही लिफाफ्याद्वारे अर्ज हा करू शकता, पोस्टाद्वारे। आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ईमेलद्वारे तुम्ही इथे अर्ज हा करू शकतात। बघा, ईमेलद्वारे सुद्धा तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। वेतन तुम्हाला 20,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, अर्ज फी इथे नाही आहे, कुठल्याच प्रकारची अर्ज फी इथे नसणार आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे, कंत्राटी प्रकारची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून झालेली आहे, 17 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आणि आपला लास्ट डेट काय आहे, 23 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। उपवनरक्षक, जळगाव, वन विभाग, जळगाव, प्रशासकीय इमारत, टप्पा क्रमांक 3, तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, या ॲड्रेसवरती तुम्हाला पत्त्यावरती तुम्हाला अर्ज हा सादर करायचा आहे किंवा पोस्टाने सादर करायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ईमेलद्वारे सुद्धा अर्ज हा करू शकतात। नोकरीचे ठिकाण काय आहे, जळगाव हे नोकरीचे ठिकाण आहे। पदाचे नाव काय आहे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, संरक्षक प्रशिक्षण अधिकारी, वन्यजीव विशेषज्ञ या पदासाठी इथे जाहिरात निघालेली आहे। आणि एकूण 4 जागांसाठी इथे जाहिरात निघालेली आहे। त्यानंतर बघा, आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा पाहणार आहोत। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, उपवनरक्षक, जळगाव वन विभाग यांच्या कार्यालयाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, इथे बघा, जळगाव अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे। उपवनरक्षक, जळगाव वन विभाग, जळगाव अंतर्गत मोजे, जळगाव येथे वन्य प्राणी उपचार केंद्राकरिता उपवनरक्षक, जळगाव वन विभाग, जळगाव अंतर्गत खालील कंत्राटी पदाकरिता कालावधी 11 महिन्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, ही कंत्राटी स्वरूपाची जॉब असून 11 महिन्यासाठी तुम्हाला इथे जॉब असणार आहे। त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला इथे आणखी तुमचा कालावधी वाढवण्यात सुद्धा येऊ शकतो, पण ही सध्यापुरती कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे। पदाचे नाव, एकूण पद, मानधन आणि मुख्यालय, कुठल्या ठिकाणी तुम्हाला काम करायची संधी आहे ते सुद्धा सांगण्यात आलेले आहे। पशुवैद्यकीय अधिकारीसाठी 1 जागा आहे, 50,000 तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। वन्य प्राणी उपचार केंद्र, जळगाव या ठिकाणी हे संपूर्ण बघा पदासाठी इथे काम असणार आहे, म्हणजे इथे तुम्हाला मुख्यालयात ठिकाणी काम करायचं आहे। पशुवैद्यकीय सहाय्यक यांच्यासाठी 1 जागा आहे, 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। संवर्धन प्रशिक्षण तंत्रज्ञ यांच्यासाठी 1 जागा आहे, 25,000 अशी तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। वन्यजीव तंत्रज्ञ यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे आणि 30,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानुसार बघा, शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय लागणार आहे, पशुवैद्यकीय अधिकारीसाठी BVS, MEVS इक्विव्हॅलंट असं पद्धतीचे तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे। पशुवैद्यकीय सहाय्यकसाठी BSc इन झुलॉजी इक्विव्हॅलंट आणि संवर्धन प्रशिक्षण तज्ञ यांच्यासाठी MSc बॉटनी, झुलॉजी आणि इक्विव्हॅलंट तुम्हाला एज्युकेशन असणं गरजेचं आहे। आणि वन्यजीव तंत्रज्ञ यांच्यासाठी PhD MSc इन झुलॉजी आणि इक्विव्हॅलंट याच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। इच्छुक आणि
इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्वहस्ते खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा विभागाच्या ईमेल ॲड्रेसवर ईमेलद्वारे 23/12/2024 दुपारी 12 वाजेपर्यंत स्वीकारला जाईल। बघा, तुम्हाला ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे तुम्ही अर्ज हा करू शकता। पत्ता बघा तुम्हाला दिलेला आहे, वनरक्षक जळगाव, वन विभाग जळगाव, प्रशासकीय इमारत टप्पा 3 तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव। या ठिकाणी पोस्टाने तुम्ही इथे अर्ज करू शकता। पत्ता दिलेला आहे आणि ईमेलद्वारे बघा तुम्हाला इथे ईमेल ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। या ईमेलवरती तुम्ही अर्ज हा पाठवू शकता। तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे। अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। बघा, अशा पद्धतीची ही जाहिरात होती। आजचा व्हिडिओ इथे संपवतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।